6,73,00,000 रुपयांच्या निधीतून कोथळी समडोळी बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. कोथळी समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ. कोथळी समडोळी बंधाऱ्यामुळे 30 गावांचा नळपाणी पुरवठ्याचा व 4,500 हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न सुटला आहे. बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. येथील शेतकऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी 6,73,00,000 रुपयांच्या निधीतून या बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, बंधाऱ्याची स्थिती पाहता भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच बंधाऱ्याचे काम गतीने होईल. गेल्या अनेक वर्षापासून हे बंधाऱ्याने या परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमिनीचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या मंजूर निधीतून हा बंधारा मजबूत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल त्यांचा कोथळी, दानोळी, समडोळीसह परिसरातील गावांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दानोळीच्या सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच मंगल दळवी, कोथळीचे राजगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, दिलीप मगदुम, ऋषभ पाटील, समडोळीचे संजय बेले, कुंभोजचे अरुण पाटील, दिलीप पाटील, पोपट पाटील, संगीता बोरचाटे, प्रवीण खोत, उदय राऊत, पिंटू पाराज, विजय दळवी, कोथळीचे नितीन वायदंडे, हिदायत नदाब, कुमार सुतार, शीतल पाटील, रवी पुजारी, उत्तम तिवडे, कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर संभाजी पाटील, नितीन लाड, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता येसने, उपअभियंता कोळेकर, बंधारा सुपरवायझर पिसे आदींसह नदीच्या दोन्ही बाजूकडील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SR न्यूज 24 प्रतिनिधी जयसिंगपूर.